तुम्ही हिवरे बाजार गावाविषयी ऐकून असालच, पण आज मी गोष्ट सांगणार आहे हिवरे बाजार सारख्याच जालना जिल्ह्यातल्या एका अनोख्या गावाची, जिथे पिण्याच्या पाण्यापासून ते मुलांच्या अभ्यासापर्यंत सगळ्या गोष्टींची वेळ ठरली आहे आणि ही ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाऊ लागली आहे। आणि पुन्हा 7 ते 9 अभ्यासमध्ये अभ्यासच करते मुलं आणि प्रत्येक घरोघरी समजे 10-5 जण जाऊन आम्ही बघतो खरंच करते का मोबाईल पाहते का टीव्ही पाहते हे समज बंद राहतं आमच्या इथं 7 ते 9। जालना जिल्ह्यातल्या रवाना या गावची चांगलीच चर्चा सुरू आहे। या गावात 7 ते 9 मोबाईल टीव्ही बंद असतो। या वेळेत मुलं अभ्यास करतात, त्यामुळे या गावाला शिस्तच लागली आहे। या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांची टीम सुद्धा आहे। सोबतच गावभर CCTV असल्याने गावातील प्रत्येक नागरिकाला शिस्त तर लागली आहे, पण प्रत्येक कुटुंब गुण्यागोविंदाने नांदतंय। पाहुयात काय म्हणतात इथले नागरिक। आज देखील राज्यामध्ये विविध ग्रामपंचायत वेगवेगळे उपक्रम राबवताना आपल्याला दिसत आहेत। मात्र जालन्यातील एका ग्रामपंचायतमध्ये आपण आलेलो आहोत आणि या ग्रामपंचायतनं आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी गावच्या ग्रामपंचायत मधील काही कर्मचारी किंवा सरपंच आणि गावकरी आहेत। दादा, काय सांगसाल या ठिकाणी तुमच्या सरपंचानं गावामध्ये एक उपक्रम राबवलेला आहे, कुठला उपक्रम आहे तो, काय सांगाल त्याविषयी? आतापर्यंत पिठाची गिरणी आहे, धोबी घाट बांधला आमच्या सरपंचानं। गावामध्ये आता 7 ते 9 मोबाईल बंदी केली, मुलं अभ्यास करायला लागली आणि आतापर्यंत गावामध्ये नारळात झाडं लावली आणि सगळीकडे पाणी येतं, जारचं पाणी लोकांना प्यायला आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत या। दादा, काय सांगसाल? गावामध्ये सुसज्ज अशी इमारत आहे ग्रामपंचायतची आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीनं या ठिकाणी CCTV कॅमेरा असेल, याचा इतर काही उपक्रम राबवत ग्रामपंचायतनं हा उपक्रम राबवला। आमची इथं सरपंचानं खूप कामं केलेली आहेत आणि गावामध्ये पुन्हा हे आपलं ग्रामपंचायतचं चांगलं काम झालेलं आहे। गावामध्ये CCTV कॅमेरे बसवले आणि पुन्हा 7 ते 9 अभ्यासमध्ये अभ्यासच करते मुलं आणि प्रत्येक घरोघरी समजे 10-5 जण जाऊन आम्ही बघतो खरंच करते का मोबाईल पाहते का टीव्ही पाहते हे समज बंद राहतं आमच्या इथं 7 ते 9। सकाळी नळाला पाणी येतं वेळेवर, पुन्हा पिठाची गिरणी आहे, जार पिलाने, असं समजा योग्य मस्त आहे जरा। मला काय सांगसाल, हा जो उपक्रम आहे मोबाईल बंदीचा, टीव्ही आणि मोबाईल बंदीचा जे संकल्प तुमच्या गावानं राबवला, या अगोदर विद्यार्थी अभ्यास करत नव्हते का किंवा मोबाईलचा उपयोग होत होता? नाही, विद्यार्थी अभ्यास करत होते, पण जर अशी सुविधा करून दिली त्यामुळं विद्यार्थ्यांना बी खूप इंटरेस्ट यायला लागला या गोष्टीपासून। आणि आमच्या सरपंचाचे काम असे आहेत की गावात कामं कोणती शिल्लक बाकी राहिलेली नाही। म्हणजे आमच्या गावात टोटल अंडरग्राऊंड आहे, त्याच्यानंतर प्युअर ब्लॉक आहेत, त्याच्यानंतर शाळेवर लक्ष आमच्या सरपंचाचं चांगल्यापैकी आहे। आमच्या वेळोवेळी 2 दिवसाला शाळेत चक्कर मारणं, त्याच्यानंतर आमच्या गावात CCTV जवळपास 100% आमच्या गावात 90-95% हागणदारी मुक्त गाव आमचं गाव, पूर्णपणे लक्ष चांगलं आहे आमच्या गावाचं। काय सांगसाल, काय वाटतं या उपक्रमाविषयी? उपक्रम खूप भारीच आहे म्हणायचं। त्यातून मुलाची प्रगती भरपूर व्हायला लागली आणि गाव तर आमचं 100% सुधारितच आहे। एक तर गाव तंटामुक्ती बी आमचं, गावात काही कुठला केशी भानगडी होत नाहीत, कारण आमचं एकजुटीचं गाव असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी व्यवस्थित आहे, काय अडचण नाही। नक्कीच दादा, काय सांगसाल, गावामध्ये लाऊडस्पीकर लावून CCTVच्या मार्फत तुम्ही गावावरती नियंत्रण ठेवण्याचं काम ग्रामपंचायतनं केलेलं आहे। बरं, संध्याकाळचा 7 ते 9 हा जो उपक्रम आहे, तर हे लोकांना सांगण्यासाठी कसं तुम्ही या ठिकाणी प्रयत्नशील राहिलेले ग्रामपंचायत प्रशासन? सर्वप्रथम आमच्या सरपंचांचं खूप महिला सरपंच यांचं खूप अभिनंदन। त्यांनी आमच्या गावामध्ये 100% शासनाच्या योजना राबवायचा प्रयत्न केलेला आहे। त्यामधून त्यांनी आता हा नाविन्यपूर्ण उपक्रम जो राबवला तो पूर्णपणे गावात CCTV कॅमेरे, गावात कुठल्याही प्रकारचा अवैध धंदे होत नाहीत, कोणीही बाहेरून म्हणजे दारू वगैरे गावात भेटत नाही, गुटखा वगैरे भेटत नाही, त्यामुळं पिढी एक निर्व्यसनी पिढी गावात तयार व्हायली आणि याच्यातूनच सर्व गाव कामं व्यवस्थित झालेत। फक्त विद्यार्थी अभ्यास करत होते, पण जास्त काळ मोबाईल आणि टीव्ही आणि महिलांचं टीव्हीच्या मालिका वगैरे असल्यामुळे मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नव्हतं। त्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणीच ग्रामसभेचं आयोजन केलं आणि आयोजनामध्ये ग्रामसभेमध्ये त्यांनी विषय मांडला की
मुलांच्या अभ्यासाकरता की आपल्याला 7 ते 9 2 तास मोबाईल आणि टीव्ही 100% बंद ठेवायचा आणि हा निर्णय अतिशय स्तुत्य आहे आणि याचं आम्ही सर्व ग्रामस्थ एकदम स्वागत करतोय आणि त्यांना सहकार्य करतोय. बरं, थोडक्यात एक प्रश्न विचारतो. सर्वसामान्यांना सगळ्यात मोठ्या अडचणी भेडसावत असतील तर ते तलाठी, ग्रामसेवक या लोकांशी त्यांचा संपर्क करावा लागतो. मात्र काही असे तलाठी आहे जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी की ते सजेवर न जाता जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी दुकानं मांडलेले आहेत. या ठिकाणी तुमचा तलाठी असेल, प्रशासकीय कर्मचारी जे अधिकारी आहेत यांचं या ठिकाणी कसं नियोजन येणार आहे? 100% प्रशासकीय अधिकाऱ्यावर आमच्या सरपंचाचं नियोजन आहे. त्यांना गावात बोलवलं जातं. त्यांच्यासाठी ग्रामपंचायत इमारतीमध्ये ग्रामसेवकासाठी एक रूम आहे, तलाठीसाठी एक रूम आहे, कृषी सहाय्यक यांच्यासाठी पण एक रूम आहे. यांना इथं बोलवलं जातं. जर ते आले तर या लाऊडस्पीकरच्या माध्यमातून किंवा गावातला जो व्हॉट्सअपचा सोशल मीडियाचा ग्रुप आहे त्याच्यावर बातमी टाकल्या जाते की तलाठी गावात आले आहेत, ग्रामसेवक गावात आले आहेत, कृषी सहाय्यक किंवा मंडळ कृषी हे सगळे गावात आल्यानंतर ह्या लाऊडस्पीकरच्या माध्यमातून गावात कळवलं जातं. ज्याचं काम असेल तो येऊन करून घेतो. त्यामुळं या उपक्रमामुळं आता या सर्वांवरच जसं शाळेतले शिक्षक असतील यांच्यावर पण प्रेशर आलेलं आहे किंवा आता आपल्याला जास्तीत जास्त मुलांवर लक्ष द्यावं लागणार आहे. यामुळे हा उपक्रम स्तुत्य आहे. नक्कीच गावानं नियंत्रण ठेवलं तर प्रशासन देखील या ठिकाणी व्यवस्थित काम करत असल्याचं बोलले जाते. दादा, काय सांगाल, काय वाटतं या उपक्रमाविषयी? नाही, चांगले आहे ना उपक्रम, सगळेच चांगले आहेत. गावात तर सगळं स्वच्छ केलं, पण जेणेकरून जे स्मशानभूमीसारखी जागा जी आहे तर इकडं कोणाचं कुठे दुर्लक्ष असतंय. पण आमच्या सरपंचानं ध्यानावर घेतल्याच्या नंतर सगळ्याच्या विचारात घेऊन अशी एक स्मशानभूमी बांधली सगळ्या समाजासाठी 1-2 ठिकाणी. तर तिथं जाऊन वाढदिवस हे करावं अशी कोणाची इच्छा होती. घंटा अर्धा घंटा जाऊन विश्रांती तिथं घ्यावा ही त्या ठिकाणी जायची आहे. मग याच्यावरून सगळे झाडं, फुलं, पाणी सगळं तिथं आहे. मग याच्यावरून जर स्मशानभूमीची जर सोय अशी केली तर गाव जिथं आपण नांदतो ही थल्ली कशी असेल ही याच्यावरून तुम्ही अंदाज काढू शकता. सगळा गावात जे नाही त्या गोष्टी सगळ्या त्या पाहिजे त्या केल्या. कर्मचाऱ्याकडून काम करून घेणं, सामान्य लोकांनी जे आपल्याला पदावर घातलंय त्यांचं सरपंच ध्येय असं की आपल्या सामान्य लोकांच्या पदावर घातलंय हे कशा करताना तर ते प्रॉपर त्याचा फायदा करते की सगळ्या लोकांना इथंच सुविधा देतात. काही जर असेल तर एक जणांनी मार्केटला जाऊन एखादं घरकुलचं बिल काढायचं असेल तर एक जणांना जाता सरपंचच सगळ्या अधिकाऱ्याला इथं बोलून घेऊन न्यायही लाभार्थ्याला माहित नाही की आपल्याला तिथं व्हिडिओ कोण आहे, पैसे कोणाकडून काढायचे, त्यांच्या बँकेत चेक पडल्याच्या नंतर ते सांगितले की तुमचा चेक ते जाऊन पडला, पैसे काढून घेऊन या. म्हणजे या अशा ज्या काही सुविधा आहे ते या सगळ्या घरपोच मिळतात. त्यामुळं सगळ्या सरपंचाचं अभिनंदन, कौतुक हे आमच्या मनाला समाधान वाटतं. नक्कीच आपल्यासोबत या गावच्या सरपंच देखील आहे. ताई, काय सांगसाल, तुम्ही या गावच्या सरपंच आहात आणि हा जो उपक्रम तुम्ही राबवलेला आहे मोबाईल बंदीचा, काय वाटतं याविषयी? गावकऱ्यांची प्रतिक्रिया कशी आहे? सर्वात प्रथम मी माझ्या गावकऱ्यांचे खूप आभार मानते. माझ्या निर्णयाला सगळ्यांनी प्रतिसाद दिला आणि 3 दिवसापासून माझ्या गावामध्ये मोबाईल बंद, रात्री 7 ते 9 टीव्ही बंद. सर्वप्रथम मी माझ्या सगळ्या गावकऱ्यांचं खूप खूप अभिनंदन करते. त्यांनी माझ्या प्रश्नाला साथ दिली आणि मुलंही अभ्यासाला लागतात तर मुलांचं पण कौतुकास्पद करते मी. ताई, या व्यतिरिक्त गावकऱ्यांना ज्या सोयीसुविधा दिल्या जातात ग्रामपंचायतच्या वतीनं, जसे की पिठाची गिरणी असेल किंवा मग ज्या सोयीसुविधा आहेत तर याचं गावकऱ्याकडून काही कर कसा घेतला जातो, काय सांग? गावकऱ्यांनाही पाणी म्हणजे जार हे आहे, परत पिठाची गिरणी पण आहे. त्यांच्याकडून 3000 समजा वार्षिक कर वगैरे चालू आहे. ते पण गावकरी व्यवस्थित म्हणजे भरतात वगैरे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या गावांच्या विकासाचा जो आपण आराखडा घेतला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या गावांना, या ग्रामपंचायतनं विकास केल्याचं या ठिकाणी दिसतं आणि आदर्श गाव म्हणून या गावाची या जालना जिल्ह्यामध्ये ओळख देखील या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला दिसत आहे. सोनाजी जोगदंडे, story.com, जालना.